हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? नमस्कार. तर चला आज आपण रेसिपीला सुरुवात करतोय. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आपण घेतलं आहे पाणी भातासाठी आणि त्याच बाजूला त्या गॅसवर बाजूला आपण कुकर ठेवला आहे. डाळ लावली, सांबरची भाजी लावली आणि कढईमध्ये आपण रात्रीची डाळ उरलेली होती तर ती आपण गरम करून घेतली. तर त्या डाळीचा आपण कसा उपयोग करतो दुसऱ्या डाळीमध्ये ते बघूया. तर आपल्याला रात्रीची डाळ पण वेस्ट नाही करायची, तर आपण त्याचं काहीतरी नवीन डिश बनवूया. तर चला, तर आपण व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. आणि इथे घेतले आपण 4 किंवा 5 करेले घेतले फक्त, बघू शकता 4-5 करेला छोटे छोटे आहे. तर आपण याला रात्रभर त्याला मीठ लावून भिजायला ठेवलेले, थोडंसं पाणी घालून कट करून त्याचे बीज काढून घेतलेले आपण. तर याला चांगलं आपण धुवून घेतले, पिळून घेतले, चांगले कारले. त्यासोबतच आपण आता बाजूला पाणी ठेवून घेतलं गॅसवर भातासाठी. तर आपण रात्रीच्या डाळीची कुठली डिश बनवतो हे नक्की बघा तुम्ही. सांबरच्या भाजीची कमीत कमी 1 नाही तर 2 शिट्टी लावून घेऊया आपण. ही आपण घेतली चिंच, ही गावातली चिंच आहे, गावची चिंच आहे. तर ही खूप आंबट असते, काळ्या पाटीची चिंच खूप आंबट असते. थोडी ब्राऊन कलरची येते ती कमी आंबट असते. ती ही गावठीवाली चिंच आहे. तसंच मी आता तांदूळ काढून आणायला चालले. तर आपल्या कुकरची शिट्टी पण आता 1 झाली आहे. भाताचं पाणी पण गरम झालं आहे. तर बरेच जण काय करतात, रात्रीची डाळ उरली तर खात नाही तर फेकून देतात. तर आपल्याला त्याचा कसा उपयोग होतो दुसऱ्या कुठल्याही वस्तूमध्ये कसं आपण यूज करू शकतो. एक तर पराठ्यामध्ये यूज करू शकतो, किंवा आपण त्याचं सांबार पण बनवू शकतो, किंवा आपण त्याला परत तिखट तडका देऊन कांदा टमाटर घालून असा पण तडका देऊन आपण ती डाळ परत रेडी करू शकतो. तर मी जे बनवते डाळ ती बिना टमाटरची असते, साधी तडक्यावाली एकदम. तर बघू शकता तांदूळ घेऊन आले. आता तिला 2-3 पाण्याने चांगले धुवून घेऊया. हा बीटी कोलमचा तांदूळ आहे. तर याला काय पाणी काढूनच बनवतो आम्ही, कारण आम्हाला असं वल्ला भात नाही आवडत. त्याला 2-3 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं, त्याचं वाईट पाणी निघून जातं पूर्ण. तर आता हे घेतले मी 2 ग्लास तांदूळ घेतले, छोटेवाले 2 ग्लास. त्याचबरोबर बाजूला दुसरी शिट्टी पण झाली कुकरची. तर आपल्याला याच्या 2 शिट्ट्याच करून घ्यायच्या आहे, जास्त नाही शिजवायचं पूर्ण, तर मीडियममध्ये शिजवायचं आपल्याला. आपण आता तांदूळ टाकून घेतले आपण आता भातात मीठ टाकून घेऊया. भातात मीठ कधी पण थोडंसं घालायचं, कारण भाजीत पण असतं, डाळीत पण असतं. कुठल्याही आपण सांबार करा किंवा डाळ बनवा, त्याच्यात आपण मीठ घालतोच. त्या हिशोबाने आपल्याला भातात कमीच टाकायचं आहे. तर चला, आता मी लसूण घेतला, 1 कांदा घेतला, जास्त नाही घेतला. तर आपण हे कटिंग करतोय कांदा कारल्यासाठी. आपल्याला कारलं कसं बनवायचं ते बघून घेऊया. कडू बिलकुल लागत नाही आणि
स्लो गॅसवर त्याला शिजवायचं, आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. पाणी बिलकुल घालायचं नाही कारल्यामध्ये. हा कांदा फक्त मी एकच घेतला, कारण आपल्याला फ्राय बनवायचं आहे, असं डीप फ्रायमध्ये बनवतात असं. आणि एक लसणाची कांडी घेतली, त्याच्यातून आपण डाळीला पण फोडणी देणार आहे. आपण आता हे रात्रीच्या डाळीचं सांबार बनवतो आहे. सांबारची भाजी मी आणली होती 30 रुपयाची, तर ती नाही दाखवली तुम्हाला. तर सांबारच्या भाजीमध्ये मी घेतलं आहे वांगं घेतलं आहे, शेवग्याची शेंग घेतली आणि डांगराचा एक तुकडा घेतला आणि एक कांदा, एक टमाटर सांबारच्या भाजीला. तर आपण रात्रीच्या डाळ उरलेली आहे त्याचं आपण सांबार बनवतो आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं होतं का रात्रीचं जेवण कोणी खात नाही किंवा तेच खायला कंटाळा येतो परत, म्हणून त्याचं काहीतरी आपण नवीन डिश बनवली तर ते आवडीनं खातं माणूस. म्हणून मी ते सांबार बनवलं, त्या डाळीचं उरलेलं सांबार बनवलं. कारण आपण सांबार बनवतो, डाळ आपल्याला बॉईल करून घ्यावंच लागते आणि भाजी पण वेगळी बॉईल करून घ्यावं लागते. एकत्र केली बॉईल तर ती भाजी जास्त शिजली जाते, डाळीला थोडा वेळ लागतो. तर आपण आज सांबार बनवतो रात्रीच्या उरलेल्या डाळीचं. त्याला लसूण पण आपला ठेचून झाला आहे, थोडासा कट करून घेऊया. तर हा अर्धा लसूण मी तडक्याला देणार आहे, बघू शकता. तर आपण हे साईडला ठेवून घेऊया. त्याबरोबर कुकरचं सांबारची भाजी शिजून झाली आहे. तर असं शिट्टी नाही द्यायची त्याला, कारण भाजी लवकर शिजली जाते कुकरमध्ये. पण आपल्याला 2 शिट्टीपेक्षा जास्त नाही द्यायची शिट्टी. तर आपला कढई पण गरम झाली आहे. बाजूला भात पण लावून घेतला आहे. तर आपण आज चपाती नाही बनवते, आपण सांबार आणि भात बनवतो आहे आणि तोंडी लावायला कारलं बनवतो आहे. हा सांबार मसाला आहे रेडीमेडवाला. आपण तेल टाकून घेऊया कढईत. हॉलमध्ये डॉगी झोपला आहे, त्याला पण बघावं लागतं. तो कोणावर भोगत असतो कधी कधी कोणी आलं तर. आपलं तेल गरम झालं आहे, गॅस काढून घेऊया आपण कुकरला. तर आपली चिंच पण चांगली भिजली आता. आणि याच्यातले जे बीज असतं ते काढून घेतलेले आहे. त्याला चांगलं हाताने मॅश करून घ्यायचं आहे चिंचाला. थोड्या वेळ अजून भिजत टाकूया, कुकरचं झाकण काढून घेऊया. बघू शकता सांबारची भाजी. पडवळ पण घेतलं आहे त्याच्यासोबत, एक वांगं, डांगर, पडवळ आणि शेवग्याची शेंग, टमाटर, कांदा. तर आपण जिरं राई टाकून घेऊया तडक्याला, सोबतच जिरं पण टाकूया, लसूण पण टाकून घेऊया. आपल्याला फक्त याच्यात आता लाल मिरची कलरसाठी टाकायची. गॅस स्लो करून घेऊया. तेल जास्त गरम झाल्यामुळे मी थोडी भाजी टाकून घेते आधी, आणि मिरची जळणार नाही म्हणून. नंतर आपण ती थोडीशी मिरची पावडर टाकू कलरसाठी फक्त. तुम्हाला किती हवे त्या हिशोबाने, कारण हे तिखट नसते, फक्त कलरसाठी असते. आणि मी तशी डाळीमध्ये टाकलेली लांबी हिरवी मिरची. तर आपण त्याच्यात डाळ सोडून घेऊया. मी डाळ आधी गरम करून ठेवलेली थोडी, सोबतच आपण भाजी पण टाकून घेऊया सांबारची. थोडं पाणी ॲड करून घेऊया.
तर बघू शकता आपलं रात्रीच्या डाळ वेस्ट न घालवता आपलं दुसरं डिश तयार झाली आहे सांबरची. तर सांबर भात खूप छान लागतो खायला. तर आम्हाला सगळ्यांना आवडतो सांबर भात. बघू शकता कसा मस्त कलर आला आहे तुम्ही. आणि आपण आता ते चिंचेचं पाणी टाकून घेऊया. थोडासा तडक्याला नाही टाकायचा सांबर मसाला, आपण तडका देऊन झाला की मग टाकायचा, कारण त्याचा टेस्ट चांगला येतो, खायला टेस्टी लागतो सांबर. सांबर मसाला टाकून घेतला. थोडंसं मिक्स करून घेऊया हलकंसं. ते बाजूला काढून घेतलं आपण. बघा सांबार आता त्याबरोबर आपण वरून झाकण ठेवून देऊया. तसंच आपण गॅस चालू ठेवला आहे. तर आता आपण करेला बनवायला हे तेल तळलेलं होतं, पापड तळलेलं तेल होतं, त्यातच आपण करेला पण आपण फ्राय करून घेणार आहेत. कारलं बनवण्यासाठी तेल थोडं जास्त ठेवायचं आणि स्लो गॅसवर बनवायचं, कारण फास्ट गॅस केला तर जळून जातं, नाही तर मग कडू लागतं. म्हणून आपल्याला ते शिजलं बी पाहिजे ना, फ्राय पण व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणून आपण मीडियम गॅसवरच आपण कारलं बनवून घेऊया. सोबत आपण पहिले पापड फ्राय करून घेऊया. हे तांदळाचे पापड आहेत, खिचा पापड बोलता याला, खिचा. थोडंसं तेल कमी वाटतं मला, पण जाऊ दे, तेल थोडं टाकूनच घेते. आपण याच्यात आता पापड तळून घेऊया. संपत आले, थोडेच राहिले होते, आता हे लास्ट आहे. डाळ भातासोबत पापड खूप छान लागतो खायला, आणि आम्हाला तर लागतो. तर आता हे तेल आपलं गरम झालं, तर पापड आपण त्याच्यात फ्राय करायला स्टार्ट केला. तर हा पापड खूप छोटा असेल किंवा खूप मोठा होतो फ्राय केल्यानंतर, दिसायला खूप छोटा असतो. तर बघू शकता पापड कसं मस्त फ्राय झाला. तांदळाचा पापड आहे, खायला खूप टेस्टी लागतो. आपण असं सगळेच पापड तळून घेऊया. तळल्यानंतर बी पापड आपल्याला प्लास्टिकमध्ये बांधून ठेवायचे, कारण त्याला हवा लागली तर मग ते हवेने वातड होऊन जातात. म्हणून कुठलाही पापड असू दे, त्याला फ्राय केल्यानंतर डब्यात पॅक करा, नाही तर मग प्लास्टिकमध्ये बांधून ठेवा. तेल भरपूर गरम झालं आहे, तर आपले पापड पण सगळे फ्राय झालेत. चला तर आपण गॅस स्लो करून घेऊया. तसंच आपण ताट पण दाखवून ठेवूया. गरम थोड्या वेळाने त्याला प्लास्टिकमध्ये टाकून घेऊया. तर आपण इथं कारले टाकून घेऊया. त्याचे मी देठं नाही काढले, कारण देठासकट कारलं बनवायला खूप छान लागतं, कारण हे छोटे आहेत. आता याच्यात आपण काहीच नाही घालणार आहे, कारण ते पहिलं मिठात भिजवेलं असतं ते, म्हणून आपण मीठ नाही घालणार आहे. आता थोड्या वेळ त्याला झाकून ठेवूया स्लो गॅसवर.
तर आपलं कारलं पण बनते, बाजूला भात पण आता होत आला आहे थोडा. करेला कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांगा आणि नक्की बनवा आणि खा. कसा लागला मला नक्की सांगा कमेंटमध्ये, कारण असा जर बनवला तुम्ही करेला तर बिलकुल कडू लागत नाही. आणि पाहिजे तुम्हाला थोडा गूळ पण घालू शकता, पण मी गूळ नाही घालत. आणि मसाला पण लगेच नाही टाकत कुठलाच. कारलं पूर्ण फ्राय करायचे व्यवस्थित आणि लास्ट एंडिंगमध्येच मसाला घालायचा. आणि त्याला पण स्लो गॅसवर 5 या 10 मिनटं तरी तुम्ही स्लो गॅसवर ठेवायचं, कारण त्याच्यात आतमध्ये सुद्धा मध्ये सुद्धा मसाला गेला पाहिजे, तेव्हा छान लागतं खायला. बघू शकता पापड पण मस्त मस्त तयार झालं, सांबार पण तयार झालं, साईडला भात पण होते. करेला पण आपला फ्राय करायला टाकला आहे. आता आपला करेला पण फ्राय झाला आहे. तर आपण मिरची पावडर टाकते, फक्त थोडीशी टाकते कलरसाठी, जास्त नाही. सोबतच आपण धनिया पावडर टाकतो आहे, अर्धा किंवा 1 चम्मच टाकू शकता करेल्याला. धनिया पावडर चांगलं असते. सोबतच हा आपला चाट मसाला आहे पाणीपुरीवाला, तो पण आपण आंबटसाठी घालू शकतो. आणि हा आपला घरचा मसाला आहे गोल्डीचा. थोडं चांगलं खालीवर करून घ्या. मी फक्त आधी हळद टाकून फ्राय केला होता. बघू शकता एकच कांदा टाकला फक्त आणि लसूण घातला. तर आपला करेला फ्राय तयार आहे. चला तर आपण आता बनवून घेऊया ताट. जेवणाचं ताट रेडी करून घेऊया आपण आता. त्यासोबतच पापड काढून घेऊया. बघा असं बांधून ठेवायचा असतो पापड. कुठलाही पापड तुम्ही फ्राय करा आणि लगेच नसेल जेवण करणार असेल तुम्ही तर तो प्लास्टिकमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. चला तर आपण भात काढून घेऊया ताटामध्ये. बघा किती मोकळा भात असतो आमचा.